भेटायला गेलात तू नक्कीच काहीतरी खोटं सांगणार माझ्याबद्दल. वाघमारे काय आधीच माझा कमी राग करत नाहीत. आता त्यांचा गैरसमज दूर करायला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे मला. काय मार्गच घावाना झालाय. ए तुला कसं काय कळलं माझ्या मनात काय चाललंय ते? तुझ्या मनात काय चाललंय ते ओळखायला मी काय मन कवडा आहे का? मी माझं दुखणं सांगायला लागलोय. काय झालं तुला? मार्गच घावाना झालाय. असं वाटतंय का नाही, एक नगरसेवकाचा राजीनामा द्यावा आणि बायकोचा कायमचा गुलाम व्हावा, आणि दुसरं असं वाटतं की बायकोचा राजीनामा घ्यावा आणि कायमचं मोकळं व्हावा. या दोन्हीपैकी काय बरोबर आहे तेच कळणं झाले. बायकोचा राजीनामा, मग या दोन्हीपैकी काय बरोबर वाटतं तुला? मला असं वाटतंय बायकोचाच राजीनामा घ्यावा आणि कायमचं मोकळं व्हावा. हो दाजी, काय बोलताय तुम्ही? म्हणजे माझ्या बहिणीला धोका देणार तुम्ही? तुमच्याकडे ना जरा नीट लक्ष द्यायला पाहिजे. अहो मेहुणं पाहुणं, मी तुमच्या बहिणीला धोका देईन का? कशी तरी असते तुझी बहीण आणि कशी पण असते ते माझी बायको आहे ती. फक्त तुमचं लक्ष जावं तिकडं, तुला कळावं दाजीला किती त्रास होते, किती वेदना होते म्हणून सांगितलं एवढं सगळं. अरे मग जे काय असेल ते आपसात बोलून मिटवून टाका ना. नाही 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 बाबा नाही, माझी ताकद नाही राहिली तुझ्या बहिणीसमोर बोलायची. अरे तिने तोंडाचा पट्टा चालू केला की बंद नसतो. एक काम कर, तूच बोलून घे. मी का बोलू? तुमचा नवरा बायकोचा विषय आहे ना, मग तुमचं तुम्ही मिटवा. नाही नाही नाही, खऱ्याची दुनिया नाही राहिली. एक काम करतो, माननीय बळवंत लक्ष्मण माने, तुम्ही आता हिमालयात जावा, कायमचं संन्याशी व्हा, जावा. मी काय म्हणते, आधी नाश्ता करून घ्या आणि मग जा तिकडे जायचं तिकडे. हा ते पण बरोबर आहे. कोणीतरी म्हणलेलं आहे उपाशी पोटी घरातनं बाहेर जाऊ नये. नाश्ता करून घेतो आधी. सत्या हे बघ, दाजी मी तुझा नंतर आहे, आजी तुझा मी मित्र आहे का नाही, तर तू माझ्यासाठी कविशी बोलशील तो याविषयी. मी का बोलू? तुम्ही दोघं बी ना एकाच माळाचं मणी आहे, त्यामुळे काहीच उपयोग नाही तुमच्यामध्ये पडू. मग माझ्या तपासाच्या मध्ये येऊन काय उपयोग होणार आहे तुझा? वाघमारे मॅडम काय बोलताय तुम्ही आणि कशाबद्दल बोलताय? मी कशाबद्दल बोलते तुला चांगलंच माहितीये. उगाच आता काहीच माहित नसल्याचा आव्हान नको. आरोप करायच्या आधी मला सांगा तरी काय झालंय. मी तात्या साहेबांना चौकशीसाठी भेटायला गेल्यावर तू आमची भेट का नाही होऊ दिलीस? काय? मी भेट होऊ दिली नाही? होय, तू आमची भेट नाही होऊ दिलीस. अहो पण मी का असं करीन? स्वतःला वाचवायला. कारण तात्या साहेबांकडून मला सगळी माहिती मिळाली असती आणि मग तू अडचणीत आला असतास. तुझ्या भोवती जो कारवाईचा फास आवळला मी, तो अजून घट्ट झाला असता. हे माहितीये तुला? वाघमारे मॅडम, मी असं काही सुद्धा केलेलं नाही. आता त्या तात्यानं तुम्हाला काय माहिती दिली ते मला नाही माहित, पण ह्यो सत्य आजपर्यंत कायम सत्याच्याच वाटावर चालत आलाय आणि मी तुमच्या कामात आजपर्यंत कधीच अडथळा आणला नाही. उलट तुमच्या चौकशीला सहकार्य करीन असा शब्द दिलाय मी तुम्हाला. दिलेल्या शब्दाला कधी जागरायस रे तू? भारती मावशी, त्यांना भेटू देता त्याला. सत्य अरे, म्हणजे जर मी त्यांना अडवलं ना तर त्यांचा माझ्या बाबतीचा गैरसमज अजून वाढेल. त्यांना असं वाटेल की मी स्वतःला वाचवण्यासाठी करतोय हे सगळं. सत्य अरे, ते दोघं भेटले ना तर तुमच्या दोघांमधले गैरसमज अजून वाढतील. ते तर तसं बी वाढणारच आहेत त्या तात्याला भेटल्यावर. अरे मग का भेटू देतोस त्यांना? कारण माझ्यावर विश्वास आहे, माझ्या खरेपणावर विश्वास आहे. त्या तात्याला वाघमाऱ्यांची किती बी कान भरू दे, पण एक ना एक दिवस आमच्यातला गैरसमज नक्की दूर होईल. उलट मला तर काय वाटतं माहितीये का, त्यांनी सगळ्या बाजूनी तपास केला पाहिजे आणि त्यासाठी त्या तात्याला भेटणं बी तेवढंच गरजेचं आहे. हो मम्मी, या एक जाऊबाईचं तात्यांना भेटलं का नाही जाऊन, सत्य भाऊजींसाठी लई अवघड होऊन बसेल बघा. परत येतील बेड्या घेऊन घरात. आता काय करायचं आपण? हॅलो, ए हवालदार, महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे बोलते मी. अहो बोला ना मम्मी साहेब. आता तिथं एक वाघमारे नावाची इन्स्पेक्टर येईल, तिला तात्यासाहेबांना अजिबात भेटू देऊ नकस. अहो मम्मी पण सत्यदादाचा आदेश आहे ह्यो. आणि एक ध्यानात ठेव, मी फोन केला ही कुणाला कळू द्यायचं नाही. होय पण बिन काही नाही, स्कॅनर पाठव. तुझ्या पोरांसाठी खाऊला पैसे पाठवते. ही मम्मी साहेब कुणाला नाराज करत नसते. हा ठीक आहे.
आता स्कॅनर येईल, तू त्याच्यावर 5,000 रुपये पाठव. भया एवढे? त्या नेबळेटला आणि सत्याला एकमेकांपासून दूर ठेवायसाठी ही किंमत काहीच नाही. हा वय वय. दिलेल्या शब्दाला ना कायमच जागतोय मी. फक्त तुम्ही गैरसमज करून घेतलाय आणि तो दूर करायची संधी बी देत नाही तुम्ही मला. का द्यायची तुला संधी? गुन्हेगाराला संधी नाही, शिक्षा द्यायची असते. अहो द्या की मग. ते पुरावे तरी कशाला गोळा करत बसलाय? तुम्ही गुन्हेगार ठरवलंच आहे ना मला, मग कशाला वेळ घालवताय पुरावे गोळा करण्यात? कायद्यानं वागणारे आहे ना मी, म्हणून पुरावे शोधते. पण एक गोष्ट लक्षात ठेव सत्या, तू किती बी प्रयत्न कर मला पुरावे गोळा करण्यापासून रोखण्याचा, पण मी नाही थांबणार. अहो तुम्ही थांबू बी नका. उलट माझी तीच इच्छा आहे की तुम्ही नीट तपास करावा. उलट मी तुमची मदत करेन पुरावे शोधायला. तुझी मदत नको आहे आम्हाला. आणि आता हा चांगुलपणाचा आव्हान बंद कर. तुझ्या या वागण्याला भुलणार नाही मी. सपने बघितलं का, दोघांच्यात कसा वनवा पेटलाय, वनवा. वय वय. पण मम्मी लक्षात ठेवा, जवळजवळ ह्यांचं असं मोठं भांडण झालंय का नाही, परत ते मिटून एकत्र जरा जास्त जवळ आलेच बघा. ह्या टायमाला होत नसते. त्या नेबळच्या मनात सत्याबद्दल इतका राग आहे का ती ह्या घरात येत नसते. आणि पुढं जाऊन सत्याचा बी नाईलाज होईल आणि तो सत्ता माझ्यापाशी येईल आणि म्हणाल का मम्मी माझ्या लग्नासाठी पोरगी शोध म्हणून. वाघमारे मॅडम तुमची शपथ घेऊन सांगतोय मी. अहो मी नाही अडवलं तुम्हाला तात्याला भेटण्यापासून, पण तरी मी तुम्हाला वाटत असेल ना की मीच गुन्हेगार आहे, तर गोळ्या घाला मला. वेळ पडली तर ते करायला पण मी मागं पुढे बघणार नाही. शेवटचं सांगते, इथून पुढं माझ्या तपासात आडकाठी करायची नाही, नाहीतर लई महागात पडेल तुला. वाघमारे एवढ्या टोकाचं उगाच बोलून जाणार नाहीत. नक्कीच कुणीतरी आडकाठी केली असणार, तात्याला भेटण्यापासून अडवलं असणार. वाघमारे उगाच असा कधीच जाब विचारणार नाही. नक्कीच तुमच्यापैकी कुणीतरी माझ्या नावाचा गैरवापर केलाय. कोण केलंय? मला चांगलंच माहिती आहे कोणीतरी जेलमध्ये फोन केला होता आणि तो फोन आपल्याच घरातून केला गेलाय. कुणी केला होता फोन मला कळायलाच पाहिजे. बलमा, वाघमारे मॅडम तात्याला भेटणार ही गोष्ट तुला आवडली नव्हती ना, मग तूच तर नाही केलास फोन. अरे सत्य मी कशाला फोन करीन? बलमा बघ, खरं खरं सांग, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसाला. अरे सत्य मी खरं सांगतोय, आपली दुसरी शपथ. आणि तसं मला करायचं असतं तर तुझ्या नावाचा वापर कशाला केला असता? मी डायरेक्ट माझं नाव सांगितलं असतं ना. माया, खरं खरं सांग, तूच तर फोन केला नाहीस ना? माया, मी काय विचारतोय कारण तू हे करू शकतेस. हो चित्रकार, मी का करू फोन? महिला परदेश अध्यक्ष आहे मी, लय काम असतात मला. काय का सपने, बरोबर आहे का? हा लई काम असतात, लई काम असते, वेळच नसतोय. मी असते ना सोबत, मला माहितीये की मीच करते काम.
आणि असं छोटं काहीतरी करणार नाहीत, केलं तरी असं मोठं काहीतरी करतील त्या. मम्मी तू केला होतास ना फोन? सपना वहिनी खरं खरं सांगा, तुमच्या दोघींपैकी कुणी केला नाही ना फोन? सपने खरं सांग, कोणी केला होता फोन? मम्मीनेच केला होता ना? सपने बोल. ए जय द्या, तू चित्रकाराचं काय ऐकतोस रे? त्यांना आवडच आहे बायकोवर आरोप करायची. आम्ही कशाला फोन करू? ती कुणाला का भेटेना? तिच्या वाटत जायला आमच्याकडे टाइम नाही. हा तेच की, त्या कोणाशी बोलतात काय करतात आम्हाला काय देणं घेते का मम्मी? बराबर बोलीस बघ सपने तू. ती कुणाला का भेटेना? आम्हाला काय फरक पडणार आहे तेव्हा? माझं लेकरू निर्दोष आहे ही ठाव आहे मला. मम्मी माझा ना अजिबात विश्वास नाही तुमच्या दोघींवर. तुझा विश्वास नसणारच ना. तुझा विश्वास फक्त त्या निर्भेटवर आहे, जी तुला जेलात टाकायची भाषा करती आणि तिचं ऐकून तू आमच्यावर संशय घेतोस. माझं एवढं सिंपल आणि शिवीट लाईफ चांगलं होतं आणि ती निवड आल्यापासून का नाही समजा कडूजार झालंय. तिच्यामुळे माझं लेकरू कोकरू वागरू पार बदललंय. तुझा विश्वास नाही ना आमच्यावर? घे सपनीचा फोन आणि करचे घ्याच्यात काय आहे का बघ. घावलं का काय? नाहीच घावणार. तेच सांगते ना की फोनच केला नाही तर कसं घावल? मम्मी एखाद्याला जर फोन केला ना तर तो नंबर नंतर कॉल हिस्ट्री मधनं डिलीट बी करता येतो. एक मिनिट, तुम्ही डिलीट तर नाही केला ना? पॉइंट बरोबर आहे तुमचा. म्हणजे तुम्ही डिलीट केलं? नाही नाही, मी फक्त बोलले का असं होऊ शकतंय, असं केलं नाही. पण केलं नाही काय म्हणजे माझा संशय आहे. होय, हाय माझा संशय तुझ्यावर. मला जर कळलं ना मम्मी की फोन खरोखर तू केला होतास तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. लक्षात ठेव. माया, मला चांगलं माहितीये की हे सगळं तू केलेलेस. हीच गोष्ट जर सत्याला कळली तर त्याच्या नजरेतून पुन्हा एकदा उतरशील, एवढं लक्षात ठेव. मीच मम्मी, त्यांना जर कळलं का आपणच फोन केलाय तर काय हो? ही सपने, ही माया सुर्वे ह्या कानाची खबर ह्या कानाला लागू न देण्यात लई तरबेज आहे. आता माझ्याबद्दल तुला काय सांगणार मी? माझं लहानपणापासून स्वप्न होतं पोलीस बनायचं, जे मी आता पूर्ण केलंय. तुला सांगतो, साधा हवालदार जरी असलो तरी अख्ख्या भवानीनगर पोलीस स्टेशनची जबाबदारी माझ्या एकट्यावर असते. आता आमच्या मॅडम वाघमारे मॅडम, त्यांना कायम मिशनला जाताना पडवळ सोबत हवा असतो. पडवळ सोबत नसेल तर मिशन कॅन्सल. काय पडवळ? हा? माणसाला ना अवाक्याच्या बाहेरच्या थापा मारू नयेत. कशाला खोटं सांगता त्या पोरीला? हो भारती मॅडम, कशाला सेटिंग बिघडवताय? मग तुम्ही खोटं का बोललात? आणि एक लक्षात ठेवा, बाई माणसाला प्रामाणिक आणि खरं बोलणारा जोडीदार हवा असतो. अगदी बरोबर बोललात भारती मॅडम. आम्हा मुलींना ऑर्गॅनिक रीच आवडत असतो, हा फेक फॉलोअरचा रीच नाही आवडत आम्हाला. काय म्हणणार ब्रो? ते मला काय विचारतेस? आमच्या काळात चालायचं ना, ते आता नाही चालत. आता त्यांच्या मनाला बरं वाटतंय तर करू दे त्यांना. आपल्या मनाला बरं वाटेल असंच वागतात हल्ली सगळे. तुम्हा सगळ्यांना ना मी लई सूट देऊन ठेवली. हीच मोठी चूक आहे माझी. मॅडम काय झालंय? इतक्या का रागवलत नाही? म्हणजे आमचं काही चुकलंय का? होय, मी तात्या साहेबांना भेटायला जाणार ही गोष्ट फक्त आपल्याला माहित होती. मग ही सत्याला कशी कळाली?
काय पडवळ? बोला मॅडम. ही गोष्ट सत्याला कशी कळाली? आता ते मला कसं माहित असणार मॅडम? का तुम्ही लय जवळचे आहात ना त्याच्या? तुमच्यासाठी खास मुलगी बघायचा कार्यक्रम त्यानं पोलीस स्टेशन मध्ये केला. मग त्याची परतफेड म्हणून तुम्ही सांगितलं असेल त्याला? नाही मॅडम, खरंच मी नाही सांगितलंय काही. मला खरं खरं सांगा, तुम्ही सांगितलंय का नाही? हो मॅडम, खरं सांगतो, मी नाही सांगितलंय. हो, तुमचा विश्वास बसत नसेल तर मी माझ्या बायकोची शपथ घेतो. लग्न झाले तुमचं? हो, जी कोण बायको होईल तिची शपथ घेऊन सांगतो. मी नाही सांगितलंय सत्यदादांना काहीच. काय मयुरी? मॅडम, लाईव्ह जायची लई हौस आहे तुला? मग तूच लाईव्ह जाऊन नाही ना सांगितलंस त्याला? अहो मॅडम, माझं तर अकाउंटच डिॲक्टिव्हेट झालंय, मी कसं सांगणार? हे बघा, तुम्ही किती काही लपवायचा प्रयत्न केला ना, मला सगळं कळणारच आहे. ही बातमी पोलीस स्टेशन मधूनच बाहेर गेली आणि तो जो कुणी आहे तो फक्त कळू दे मला. मग बघा किती महागात पडते त्याला. आणि तो जो कोणी आहे त्याला पाठीशी घातलं म्हणून मी तुम्हाला पण सस्पेंड करीन. मॅडम सॉरी, पण मीच सांगितलं होतं सत्यदादांना. नाही मॅडम, मयुरीने नाही सांगितलं काही, मी सांगितलं होतं. नाही मॅडम, यांनी कुणीच नाही, मी सांगितलं होतं. अहो भंडारे मामा, असं काय करताय? नाही मॅडम, मी सांगितलं होतं, मी सांगितलं होतं मॅडम, मी सांगितलं होतं मॅडम. माझं ऐका, काय झालंय? नक्की कुणी सांगितलंय? सगळेच का कबूल करताय? मला वाचवायला. मॅडम, तुम्ही तात्यासाहेबांना भेटायला जाणार आहे हे मी स्वतः सत्याला भेटून सांगितले. ह्यांच्यापैकी तिथे कोणी नव्हतं. भारती मावशी, तुम्ही का केलं असं? सगळ्यात जास्त विश्वास माझा तुमच्यावर होता आणि तुम्हीच असं वागला माझ्याशी. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. माहितीये मला, म्हणजे पण तुझ्या चांगल्यासाठी केलं मी हे सगळं. चांगल्यासाठी? काय चांगलं झालं सांगा बघू जरा. सांगते. म्हणजे तुझं आणि सत्याचं नातं आधीच बिघडले. तुमचे गैरसमज सुद्धा दूर नाही झालेत. त्यात तू त्या तात्यांना भेटणार म्हणजे तुमच्यातले गैरसमज अजून वाढणार. तो तात्या सत्याबद्दल तुला काहीतरी खोटं नाटं सांगणार, त्याच्या विरोधात तुला भडकवणार. या गोष्टी मला कळत नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? आणि अजून एक गोष्ट, सत्य आणि माझ्यामध्ये आता कसलंच नातं राहिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका. तात्या साहेबांना मी माझ्या कामासाठी भेटणार होते, ते तुम्ही होऊ दिलं नाहीत. आणि सत्यासारख्या गावगुंडाला जर सपोर्ट करायचा असेल ना, सोडून द्या नोकरी. सॉरी मॅडम. अशा चुकीला माफी नाही, शिक्षा तर मिळणारच. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी मी तुम्हाला 2 दिवसासाठी निलंबित करते. अरे सत्या, आला का? 3-4 किलोमीटर झालं, आपण नुसतं चालतोय. कुठं चाललायस ते तरी सांग की मला. माहित नाही मला. अरे माहित नाही तुला? माहित नाही मग कशाला चाललायस तू? अरे तिकडे जाय, तिकडे जाऊ आपण, फक्त तू हळू चाल रे. काय झालंय, मला रनिंगला गॅप पडलेले दिवस झाले, त्यामुळे मला चालायचं झेपणं झालंय. सत्या ऐक, थांब जरा. वाघमारे तात्यांना का भेटायचं असेल? म्हणजे तो किती खोटारडा माणूस त्यांना माहित आहे ना. कारण वाघमारे आहेत ना.
त्यांना कुणी बी काय बी सांगितलं तर लगेच विश्वास ठेवता येतो. आणि आता त्यांचा माझ्यावर राग आहे ना, मग तात्यानं त्यांना सांगितलं की सत्याला गोळ्या घाल, तर त्या गोळ्या बी घालतील. अरे सत्या, तुझं मान्य आहे रे, सगळं बरोबर आहे, पण तू हळू चाल रे. काय 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 तू पहिलं थांब, एका जागेवर थांब. मला चालायचं खरंच झेपाळ झाले. मला एक सांग, तुझी स्टोरी मला पुढं काय झालं सांगितलं नाहीस. म्हणजे तू वाघमारीचं ट्रेनिंग घ्यायला गेलास, मग पुढं काय झालं? एक काम कर, तू बस इथं. बस 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 जरा निवांत बस. आता जरा निवांत झालं. आता सांग काय झालं पुढं. बोल की. वाघमाऱ्यांचं ट्रेनिंग सुरूच होतं. त्या हळूहळू इम्प्रूव्ह बी करत होत्या, पण काय केलं त्यांचा भोळेपणा काय इम्प्रूव्ह होत नव्हता. आणि मला त्याचीच भीती होती, म्हणून मी त्यांना अजून स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करत होतो. दे. दोरीने आणल्यास? आज काय करायचंय मग? पुलअप्स, पुशअप्स का लांब उडी? आज काय नवीन ठेवलंय? वाघमारे, हे ना रनिंग, पुशअप्स हे ना एकदम बेसिक आहे हो. खरी ट्रेनिंग आत्ता सुरू होणार आहे तुमची, कारण आजचं टार्गेट लय वेगळं आहे. म्हणजे आता काय निखाऱ्यावरनं चालायला लावतोस का काय? काय वाघमारे, एवढा दुष्ट वाटतोय होय मी तुम्हाला? वाटायचं काय त्यात, आहेसच. वाघमारे, माझ्या बायकोला ना मला 3 स्टार वर्दीत बघायचं आहे. मग असं निखाऱ्यावर चालायला लावलं तर आपल्या घराच्या बाहेर पाठी कशी लागणार तुमच्या नावाची? इन्स्पेक्टर मंजिरी, सत्यजित, सुर्वे. मी पण काय बोलण्यात वेळ घालवतोय. चला तुम्हाला दाखवतो काय ते. काय आहे आता? या दाखवतो, चला चला पटकन या. हे बघा, हे आहे तुमचं आजचं टार्गेट. काय हे? हा काय नवीन प्रकार आहे आता? कुठून रोज एक एक नवीन टार्गेट शोधून काढतोस रे? काय हे? अहो थांबा, शांत व्हा जरा, मी समजवतो तुम्हाला. हे बघा, इथनं असं वर चढायचं, ही दोरी पकडायची आणि असं लटकत 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 त्या बाजूला जायचं, आणि मध्ये असणारा योग खड्डा. एवढं सोपं आहे. काय सोपं आहे? काय सोपं आहे? वरून पडले तर खाली खड्ड्यात? अहो त्यासाठीच खणलाय ना तो खड्डा. हे बघा, जर तुम्ही हात सोडला किंवा जर तुमचा चुकून हात सुटला तर तुम्ही या खड्ड्यात पडावं म्हणूनच खणलाय तो. कसलायस रे? आधी असा नव्हताच माहितीये. मी असं काय म्हणलं असतं ना तर म्हणलं असतं वाघमारे घाबरू नका, मी आहे, मी सावरीन तुम्हाला. आता काय झालं तुला? हो आता किती वेळा सांगू तुम्हाला? तुम्हाला इन्स्पेक्टर बनलेलं बघायची घाई झाली मला. इन्स्पेक्टर मंजिरी. बस बस बस. हे बघ, मला नाही जमणार. चुकून हात निसटला खाली पडले तर हात पाय मोडून घेईन मी. अहो कशाला असं विचार करताय? असं काय नाही होणार. कसं काय नाही होणार? तुला काय माहिती? आणि तुला ते करायला केलेस कधी? अहो मला माहिती आहे, मी पिक्चर मध्ये लई वेळा बघितलंय. पिक्चरचं वेगळं, हे वेगळं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला करून दाखवतो, मग तर विश्वास पटेल ना तुमचा. थांबा. हे बघा, हँड ग्लोव्स बी आणलेत मी. हे तुमच्यासाठी आहेत, घाला तोपर्यंत. हे हँड ग्लोव्स घालायचे कारण अहो म्हणजे हाताला लागलं नाही पाहिजे ना तुमच्या. काळजी तुमची. हे बघा, इथनं असं वर चढायचं, ही अशी दोरी धरायची आणि ए थांब थांब थांब. खाली उतर, उतर खाली. पडलास तर लागल तुला. अहो नाही लागणार. तुम्ही कशाला असं विचार करताय? मला माहिती आहे कसं करायचं असते ते. तुम्ही फक्त नीट लक्ष देऊन बघा. सत्या, सत्य सावकाश. बघा वाघमारे, एवढं सोपं आहे. तुझ्यासाठी असं सोपं, माझ्यासाठी नाही.
अहो सोप्पा आहे, एकदा प्रयत्न तरी करून बघा ना, मी आहे ना इथं. वाघमारे वाघमारे, हे बघा, आपण आपल्या आयुष्यात जे केलंय ना तेच तुम्हाला इथं बी करायचं आहे. अहो आपल्याला एकत्र येताना किती संकट आली, असे किती खड्डे आले आपल्या वाटेत, पण ते पार करत आपण इथपर्यंत आलोच ना. इथं बी तुम्हाला तेच करायचं आहे. असं समजा की ही दोरी तुम्हाला इन्स्पेक्टर बनण्याच्या मुक्कामापर्यंत पोहोचवणारी वाट आहे, आणि यो खड्डा तुम्हाला कमी लेखणारी माणसं त्यांची तोंड बंद करून दाखवायची आहेत. तुम्हाला करू शकता तुम्ही. कमॉन. वाघमारे, काय चाललंय तुझं? बाकीच्या मुली इथे रक्ताचं पाणी करून मेहनत करून आलेत, तुमच्यासारख्या नशिबाने आलेल्या नाहीयेत. अहो तुमच्यासारखी बुटसट मुलगी जर चुकून जरी इन्स्पेक्टर झाली ना तर या डिपार्टमेंटचं खूप मोठं नुकसान होईल. आता तुमचे वडील असते ना तर लाज वाटली असते त्यांना. असं नवऱ्याच्या मागे लपायचं असेल ना तर आत्ताच घरी जा. तुम्ही कोण आहे यांना घरी बसायला सांगणाऱ्या? आणि हे बघा, वाघमारे इन्स्पेक्टर बनूनच दाखवतील. ठीक आहे, मी बघतेच आता ते कसे इन्स्पेक्टर होते ते. ये बात. वाघमारे वाघमारे, तुम्ही फक्त दोरी घट्ट धरा आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. बाकी खाली खड्ड्यात इसरून जावा. कमॉन वाघमारे, यू कॅन डू इट. या या लवकर. खाली बघू नका, चला. नाही जमणार मला. अहो असं कसं नाही जमणार, तुम्हाला करावंच लागल. चला चला. अहो जमणार, मी सांगतो ना तुम्हाला जमणार. चला 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 चला. कमॉन. हा पकडा, असं घट्ट पकडा. पुढे बघा. हा हळू हळू. हा मला नाही जमणार. अहो उतरू नका, उतरू नका अजिबात. असं कसं नाही जमणार, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. पकडा, घट्ट पकडा, दोन्ही हात घट्ट पकडा. हे बघा, हात पुढे घ्यायचा, नंतर मग हात पुढे पकडायचा. कळलं का? चला कमॉन, करू शकताय तुम्ही. कमॉन. हो, डोळे उघडा. अहो डोळे बंद करून कसं जाणार पुढं? कमॉन, करू शकताय तुम्ही. कमॉन, सोप्पं आहे वाघमारे. कमॉन. पण ठीक आहे, एवढं काय नाही. परत एकदा ट्राय करा. या, लागले त्याकडे दुर्लक्ष करा. या लवकर. म्हणजे मला लागलं तर लागू दे, हातपाय मोडले तर मोडू देत, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय? मला नाही जमणार. आपण दुसरं काहीतरी बघू. नाही 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 नाही, आज तुम्हाला हेच करायचंय दिवसभर. या लवकर. सध्या नाही जमणार. वाघमारे, द्या पटकन हात. या, चढावर. कमॉन. आई ग, नाही जमणार. बोलले नाही का? नाही जमणार मला. ठीक आहे, तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय मी आणि तुम्हाला नाही जमणार ना, मग मला बी आता नाही जमणार तुमच्या सोबत राहायला. जातो. कुठे चाललास? सत्या थांब. सत्या, सत्या थांब. झालं, आला लगेच राख. उगाच नाही मी आला चिडका बिब्बा म्हणत. आता कुठे गेला काय माहिती.